महाराष्ट्र शासन कृषी विभाग सन 2017 वसंतराव नाईक शेतीनिष्ठ शेतकरी पुरस्कार श्री कृष्णा धर्मा भामरे मुक्काम पोस्ट पिंगळवाडे तालुका सटाणा जिल्हा नाशिक यांना सन्मानित करण्यात येत आहे। रामकृष्ण हरी, माझं नाव कृष्णा धर्मा भामरे, मुक्काम पोस्ट पिंगळवाडे तालुका बागलाण जिल्हा नाशिक। जेव्हा मी 7वी शाळा सोडली 1976 साली लोकांच्या इथं म्हणजे मजुरी केल्यानंतर आमची 81 सालामध्ये 20 पंप मोटर ठेवली आणि पुन्हा आम्ही शेती करण्यामागे थोडे 4 भाऊ तयार झालो आणि झाल्यावर आमच्याकडे 3 एकर जमीन होती। तर त्याच्यामध्ये टमाटा, कोबी, कांदे, मिरची हे सर्व पिकं घेत असताना माझे दोस्त ज्यांनी मला सहकार्य केलं असे खंडराव दौलत छवाळे गुह्याने त्यांनी मला 1 एकर बाग 1991 साली लागणसाठी प्रयत्न केले। तो बाग लावला आम्ही आणि लावल्यानंतर अतिशय चांगल्या पद्धतीने उत्पन्न निघालं। पहिल्याच वर्षी 1 एकरामध्ये 1.5 लाख रुपये मिळाले। आम्हाला आनंद वाटला की याच्या बागेमध्ये पैसे चांगले मिळतात बुवा, म्हणून आम्ही तिथून लगेच शेती घ्यायची आणि द्राक्ष बाग लागण करायची, शेती घ्यायची आणि द्राक्ष बाग लागण करायचं। ह्या पद्धतीने आम्ही डाळिंबसुद्धा भरपूर लावले, डाळिंबी लागण केली, डाळिंबाने भरपूर पैसे दिले। त्या टायमाला आम्हाला डाळिंबाचं म्हणजे शासनाने फार डाळिंबासाठी मदत केली, ड्रिपसाठी मदत केली, कृषी खात्याने मदत केली आणि त्या संदर्भात आम्ही करत आज ह्या मितीला आमच्याकडे जवळजवळ 100 एकर जमीन आहे आणि 100 एकर आता द्राक्षच आहेत आणि सगळ्या प्रकारचे द्राक्ष आहेत। शरद शिलेज आहेत, थॉम्सन आहेत, ताजगणिज आहेत, क्रिम्सन आहे, पुन्हा सोनाका आहे, क्लोंटू आहे, सगळ्या जातीचे द्राक्ष आमच्याकडे आता ह्या मितीला आहेत। आणि आम्ही पुन्हा असा शोध लावला की 91 सालापासून आम्ही आर्ली बाग घेतो। आधी सुरुवातीला सप्टेंबरमध्ये घेत होतो, नंतर पुन्हा आम्ही ऑगस्टमध्ये गेलो, ऑगस्टमध्ये पुन्हा जुलैमध्ये गेलो आणि जुलैमध्ये जाऊन पुन्हा 29 ते 28-29 तारखेला म्हणजे जूनला गेलो। तर जूनचं थोडं नुकसान होत होतं, तर ह्या वर्षी दरवर्षी थोडं नुकसान होत असताना निसर्गाच्या लहरीपणामुळे किंवा पावसाला त्या अवकाळी पावसाच्यामुळे नुकसान व्हायची, म्हणून आम्ही असा शोध लावला यावर्षी की पाऊस 8 दिवसात ज्या शास्त्रज्ञांनी सांगितलं, जे आपले साबळे साहेब असतील की 8 दिवसात पाऊस येईल, रामचंद्र साबळे की 8 दिवसात पाऊस येईल, त्यांनी मोबाईलला दिल्यावर आम्ही लगेच विचार केला, ताबडतोब कागद टाकला 1-1.5 एकरला आणि तो फायदा आम्हाला अतिशय चांगला झाला। मी सेंद्रिय शेती करतो, माझ्याकडे जवळजवळ 100 एक गाई आहेत, गावरान गाई आहेत आणि त्यांच्या बाजूने निघालेलं गोबर असेल, मूत्र असेल, आम्ही बायोगॅसमध्ये टाकून त्याचं पूर्ण प्रक्रिया करून आणि यंत्रणाने आम्ही बागेला टाकतो आणि त्यामुळे ते बागेमध्ये आम्हाला जे काही कृत्रिम खत असेल ते सुद्धा कमी लागतं, रसायन द्रव्य असेल ते सुद्धा कमी लागतं, म्हणून अतिशय गावरान गाई ज्या शेतकऱ्यांनी पाळल्या त्याचा फायदा होतो। तर या ठिकाणी पुन्हा शासनाने माझी जो निवड केली वसंतराव नाईक शेतीनिष्ठ पुरस्कार याच्यामध्ये निवड केल्यामुळे मी शासनाचा आभार मानतो आणि आपल्या कृषी खात्याचे सर्व अधिकारी त्यांनीसुद्धा फार मदत केली, त्यांचे आभार मानतो आणि या ठिकाणी थांबतो।